सर्वांना जय भीम। आवाज येतोय का? मागा आवाज येतोय का? जरा पुढे या, आवाज येत नसेल तर। दहा जूनला आम्ही बीडहून पायी लॉंग मार्च सुरू केलेला आहे। 500 किलोमीटरचा हा लॉंग मार्च आहे। पायी चलत आहोत। पहिल्या दिवशी 20 किलोमीटर चाललोत आम्ही बीड पासून मांजरसुंब्यापर्यंत। दुसऱ्या दिवशी मांजरसुंब्यावरून पाटोद्यापर्यंत चाललोत 28 किलोमीटर। तिसऱ्या दिवशी आम्ही पाटोद्यापासून जामखेड पर्यंत 25 किलोमीटर चाललोत आणि आज जामखेड वरून आष्टीमध्ये 18 किलोमीटर चाललो। आज चौथा दिवस आज इथं संपत आहे। आमचे जे सहकारी आहेत 18 किलोमीटर चाललेले आहेत त्यांना मी सांगितलं की तुम्ही जाऊन आराम करा आता, कारण 18 किलोमीटर चाललेत दररोज आमचे पाय काय म्हणत असतील म्हणून त्यांना म्हणलं जाऊन आराम करा, तुम्ही काय स्टेजवर आता बसू नका। पण आलेले जे आपले भीमसैनिक आहेत, आंबेडकरी अनुयायी आहेत, यांना सांगणं आमचं काम आहे का हा लॉंग मार्च कशासाठी आहे। सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 ला निर्णय दिला की वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे। वर्गीकरण म्हणजे काय? ज्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो, ज्याला आपण अनुसूचित जाती म्हणतो, सोप्या भाषेत दलित म्हणतो, याचे 4 तुकडे करायचेत। आपल्याला जे 13% आरक्षण आहे या 13% आरक्षणाचे 4 तुकडे करायचेत आणि समजा 4 भाऊ आहेत, ह्या 4 भावांना वाटण्या करून द्यायच्यात। आता हे किती भाऊ आहेत महाराष्ट्रामध्ये? तर 59 भाऊ आहेत महाराष्ट्रामध्ये। आपल्यामध्ये 59 जाती आहेत। महार आहे, मांग आहे, चांबार आहे, ढोर आहे, भंगी आहे, वलार आहे, बुरुड आहे, अशा मादिग आहे, माला आहे, अशा 59 जाती आहेत। ह्या 59 जातीचे 4 तुकडे करायचे। एकाला अ म्हणणार, अ मध्ये 2-4 जाती टाका, ब म्हणणार, ब मध्ये काही जाती टाका, क मध्ये काही जाती टाका आणि ड मध्ये काही जाती टाका। असं ह्या 59 जातीचे 4 तुकडे पाडले जाणार आहेत। आता हे 59 एकाच हॉल मध्ये झोपायला लागलेत। आता हॉल पाडून 4 रूम बांधण्यात चालल्यात आणि ह्या 4 भावांना, ह्या 59 भावांना 4 रूम मध्ये विभागून वायलं वाटण्या करून द्यायला लागलेत। सोप्या भाषेत हा वाटण्याचा कार्यक्रम आहे। कारण एका भावानं आमच्या मागणी केली की आम्हाला वाटा पाहिजे, वाटण्या पाहिजेत। आता एक वाटणी मागायल्यावर बाकीच्या ज्या वाटण्या होत्यात ना, मग समजा 4 भाऊ आहेत आणि एक मागायला वाटणी करून बाकीच्या 3घाला द्यावं लागतंय ना। मग बाकीच्या 3घाची इच्छा नाही वाटण्या व्हावं म्हणून, पण एक मागायला लागलाय। आता असतोच प्रत्येक घरामध्ये एखादा आगाव किंवा कोणीतरी सांगतंय वाटून माग, कमवायचं काहीच नाही पण वाटून मागायला मात्र तो पुढे असतो। बापाच्या संपत्तीवर बापाने जे कमवलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकर आपला बाप आहे, बापाने ही सगळी इस्टेट कमवली आणि पोरं मागायलेत वाटून पाहिजे। अरे तू कमवलीच नाहीस ना, पण इस्टेट वाटणी कशी काय मागायलास? ह्या इस्टेटी कमवण्यामध्ये तुझा वाटा काय आहे? हे प्रमुख प्रश्न आहेत। कोणत्या लेवलला चाललंय भांडण? एक जणानं पोस्ट लिहिली, आम्ही खातो त्या भाकरीवर लहुजी वस्तादची सही आहे र। अरे मी म्हणलं लहुजी वस्ताद साळवेंना लिहिता वाचताच येत नव्हतं, सही कुठून करतील ते बी माहित नाही। अंगठा म्हणले असते तर एक वेळ ठीक होतं। बरं लहुजी वस्ताद साळवेंचं कार्य माहित नाही। ज्योतिराव फुलेंचा संरक्षण देण्याचं काम क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेने केलं होतं। सुरुवातीला त्यांना वाटायचं इंग्रज दुश्मन आहेत, पण ज्योतिराव फुलेंच्या संपर्कात आल्यावर त्यांना कळालं इंग्रज दुश्मन नाहीत, या देशातले बामण दुश्मन आहेत। आणि मग सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंचं संरक्षण देण्याचं काम लहुजी वस्ताद साळवेंनी केलेलं आहे। हे सांगण्यामागचं कारण काही इतिहासच माहित नाही।
आणि आपल्या आपल्या जातीचे महापुरुष उचलायचे आणि त्यांना महापुरुष म्हणायचे आणि बाकीचे सोडून द्यायचे. प्रत्येक जातीचा माणूस आपल्याच जातीत शोधायला महापुरुष कोण आहे. हे सर्वात जास्त आता घातक चालू आहे. आम्हाला सुरुवातीला वाटलं त्या जातीमध्ये महापुरुष सांगितला तर ते लोक नंतर तिकडून बाबासाहेबांकडे येतील. आता त्यांना बाबासाहेबाचं स्टेशन सोडलं आणि आपल्या आपल्या महापुरुषाच्या स्टेशनला थांबलेत. आम्हाला यायचंच नाही शेवटच्या स्टेशनला. मी सांगायलो 1 ऑगस्ट 2024 ला निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयानं की हे जे अबकड आहे हे राज्य सरकार वाटण्या करू शकतं, हिस्से पाडू शकतं. हे राज्य सरकारला अधिकार दिले. पण बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे या संविधानामध्ये हे अधिकार केंद्र सरकारला आहेत, संसदेला आहेत, दिल्लीतल्या लोकांना अधिकार आहे. ते मुंबईमध्ये बसणाऱ्या लोकांना अधिकारच नाहीत. तरी सुद्धा संविधानाच्या विरोधात जाऊन सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय. हे न्यायालय नाही निकालालय आहे. हे निकाल द्यायले न्याय देण्याचं काम करीनाय, संविधानाला बाजूला सारून निर्णय द्यायले. मी हे सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात बोलायलोय. हे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करायलोय. पण सर्वोच्च न्यायालय संविधानाचा अपमान करायलाय. त्याचं करायचं काय. मी छोटा गुन्हा करायलोय ते मोठा गुन्हा करायले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला बाजूला सारून निर्णय द्यायले. कारण आपल्याला जे आरक्षण मिळालेलं आहे या 59 जातीला, दलितांना, SC ला, हे भारतीय संविधानाच्या कलम 341 नुसार मिळालेलं आहे. आणि त्या 341 मध्ये काना, मात्रा, एलांटी जरी बदलायची असेल तो अधिकार संसदेला आहे, दिल्लीतल्या लोकांना आहे. तो महाराष्ट्रातल्या लोकांना अधिकारच नाही. तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने हा चुकीचा निर्णय दिला. म्हणून आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात आहोत. ते संविधानाच्या विरोधात आहे म्हणून आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात आहोत. आम्ही कोणत्या जातीच्या विरोधात नाही. जे कोणी संविधानाला डावलून निर्णय घ्यायले त्याच्या विरोधात आहोत. लक्षात घ्या. काही लोकांना गैरसमज झालाय. जर वर्गीकरण झालं तर महाराजांचा तोटा होणार आहे, महाराजांचं नुकसान होणार आहे. मी हे क्लिअर करतो, महाराजांचं काहीच नुकसान नाही. महाराजांचं काहीच नुकसान नाही. कारण 2011 ला जनगणना झाली. जर 100 लोक असतील SC चे 62 महार आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. 100 पैकी 62 महार आहेत, 19 मातंग आहेत, 12 चांभार आहेत आणि राहिलेल्या 56 जातीचे 8 लोक आहेत. आता हे बी आकडा चुकीचा आहे. आपली जनसंख्या 80 लाख दाखवली महारांची, तो आकडा चुकीचा आहे. कारण 30 लाख लोकांनी सांगितलं आमची जात महार आहे, धर्म हिंदू आहे. असे 30 लाख लोक आहेत मागच्या जनगणनेत. 50 लाख लोकांना सांगितलं आमची जात महार आहे, धर्म बौद्ध आहे. असं 50 लाख लोकांनी सांगितलं. आणि 15 लाख लोकांनी सांगितलं आम्हाला जातच नाही, आम्ही फक्त बौद्ध आहोत. आता ते जातच नाही म्हणणारे 15 लाख बी महारच आहे. त्यामुळे 80 लाखच पकडले, 15 लाख पकडलेच नाहीत. ते जर पकडले तर 95 लाख संख्या आहे महारांची या महाराष्ट्रात 2011 नुसार. आता ती संख्या गेली 1.25 करोडच्या पुढी. 1.25 करोडच्या पुढी संख्या आहे. जर वर्गीकरण झालं, तुम्हाला सांगतो, महारांना जर अ मध्ये टाकलं आणि जर संख्येनुसार केलं, ज्याची जेवढी संख्या त्याला जर द्यायचं ठरलं तर महारांना मिळतंय 8.5%. कारण लोकसंख्या 8.5% आहे 13 मध्ये. मातंगांना मिळतंय 2%, कारण लोकसंख्या 2% आहे. चांभार आणि ढोर यांची लोकसंख्या 1.5% आहे. यांना 1.5% मिळेल. 8.5% महारांना, 2% मांगांना. 8.5 आणि 2 झाले 10.5. 1.5% चांभार आणि ढोरांना, 10.5 आणि 1.5 12 आणि राहिला 1%. तो 1% राहिलेल्या 55 जातींना. कारण त्यांची संख्या तेवढी 1% बी नाही. म्हणजे 55 जातीला आरक्षण मिळणार 1%. आता हे 55 जाती आज 13% मध्ये खेळायल्यात, त्याला 1% मिळणार, त्यांचं नुकसान होणार. म्हणून या 55 जाती विरोधामध्ये आहे.
ढोर आणि चांभार जे सध्या 13% खेळतात त्यांना 1.5% मिळणार, म्हणजे ढोर आणि चांभाराचंही नुकसान होणार. किती झाले? 55 आणि 2 57 जातीचं नुकसान झालं. मातंगांनी म्हणायला लागले 5% द्या, कुणी म्हणते 6% द्या, कुणी म्हणते 8% द्या. अरे म्हणणं 13% तूच घे ना बाबा, आम्हाला काही ठेवू नको. तोंडाला येईन ते आकडा चालू आहे. पण मातंग बांधवांना 2% मिळणार आहे. किती मिळणार आहे? 2%. आज 13% खेळते, 2% बंदिस्त होणार, त्यांचंही नुकसान आहे. मग फायदा कुणाचा आहे? फक्त महाराजांचा फायदा आहे. 8.5% मिळणार आहे. पण तुम्ही म्हणताल मग एवढा फायदा आहे तर आपण विरोध का करायलो? फायदा जर आहे तो विरोध का करायलो? विरोध यासाठी करायलो की उपवर्गीकरण हे संविधानाच्या विरोधात आहे, म्हणून आमचा विरोध आहे. अरे फायदा आणि तोटा बघून निर्णय घेणारे आमचे औलाद नाही. फायदा असू तोटा असू, जर ते संविधानाच्या विरोधात आहे तर आम्ही विरोधात राहणार, म्हणून आम्ही विरोध करायलो. हे गैरसमज काढून टाका की आमचा हे होणार आहे. अरे आमचे लोक एवढे आगाव आहेत, जर तुम्ही नोकरीमध्ये केलं तर उद्या ते म्हणते ना आता राजकारणात सुरू करा. 29 आमदारकीच्या जागा आहेत महाराष्ट्रात. जर वर्गीकरण झालं तर महाराजांच्या वाट्याला किती येतील माहिती आहे का? 18 आमदार होतील. आता 10 आहेत, आज 18 होते ना बकड राजकारणात झाल्यावर. आमचं कशाचं नुकसान आहे? अरे संविधानाच्या विरोधात आहे म्हणून आम्ही विरोध करायलो. आमचा फायदा आहे, पण आम्हाला हे घर बाबासाहेबांनी बांधलेल्या घराचे तुकडे नाही पाहिजे. आमच्या बापानं सांगितलंय ह्या भावाभावाचे तुकडे होऊ देऊ नका, म्हणूनही आम्ही लढायला लागलो. आमचा फायदा असताना आम्ही विरोध करायला लागलो. हे आम्हाला नको आहे हे सांगायला लागलो. एक संघ ठेवा हे सांगायला लागलो. ही बाब आम्ही जाणीवपूर्वक करायला लागलो. त्यामुळे हे लोकांनी काढून टाकावं की आमचा तोटा होणार आहे, आणि म्हणून आम्ही विरोध करायलो. हे संविधानाच्या विरोधात आहे, बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे, म्हणून आमचा विरोध आहे. लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, आम्ही काय कोर्ट म्हणलं एकजिन्सी नाही. अरे आम्ही एकजिन्सी आहोत. भारतामध्ये पहिल्यांदा जनगणना झाली 1872ला. आपल्या जातींची जनगणना, अस्पृश्य जातीची जनगणना पहिल्यांदा झाली 1911ला. मग कोणत्या जातींना अस्पृश्यांच्या लिस्ट मध्ये टाकायचं, यादीमध्ये टाकायचं, याचे 10 निकष ठरले, 10 क्रायटेरिया ठरले. पहिला क्रायटेरिया बघा, कुणाला SC मध्ये टाकायचंय, अनुसूचित जातीमध्ये याचा क्रायटेरिया निकष आहे. कोणत्या जातीला? पहिला, ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत ती जात अस्पृश्यांच्या लिस्ट मध्ये. ज्या जाती ब्राह्मणांकडून कोणताही क्रियाक्रम करून घेत नाहीत ती जात अस्पृश्यांच्या लिस्ट मध्ये. ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्ट मध्ये. ज्या जाती गायीला पवित्र मानत नाहीत, किंबहुना गायी कापून खातात, त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्ट मध्ये. ज्या जाती सोबत अस्पृश्याचा व्यवहार झालाय त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्ट मध्ये. बाबासाहेब म्हणतात या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून ब्राह्मणवाद आणि बौद्धवाद याच्या मधला संघर्ष आहे. बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला संघर्ष आहे. अरे ही लिस्ट ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे. ही जी SC ची लिस्ट आहे, ही अनुसूचित जातीची जी 59 जातीची लिस्ट आहे, ही ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे. आज काय झालंय? हे जर निकष आता लावले, आता हे 59 जाती ब्राह्मणाकडून लग्न लावून घ्यायनात का? घ्यायलात का नाही? आपण घेत नाहीत. बाकीचे ब्राह्मणाला बोलवायलेत लग्नाला, क्रियाक्रम सत्यनारायण घालायलेत. मी स्वतः येणाऱ्या काळात सुप्रीम कोर्टात जाणार आणि म्हणणार ज्या क्रायटेरियावर लिस्ट बनली होती, आता ज्या जाती ब्राह्मणाला लग्नाला बोलवतात त्यांना हकला या लिस्ट मधून. आम्ही भूमिका घेऊ. आता यांना बंद करावं लागेल. ब्राह्मणाला ह्याच्या SC च्या लिस्ट मध्ये राहायचं असेल तर ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानणं बंद करावं लागेल. हे ह्यासाठी सांगत आहे की ही लिस्ट ही आहे, होमोजिनियस लिस्ट आहे.
हा पहिला, हे दुसरा मुद्दा लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा, जसं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिनी म्हणजे 1 ऑगस्टला. मला त्याच वेळेस वाटलं हे महाराष्ट्रात त्यांना भांडणं लावायचे. काही लोक म्हणतात, बोंबलायला लागलेत, जे समर्थक आहेत ते काय म्हणायला लागलेत, सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि हे विरोध करायला लागले. सुप्रीम कोर्टानं निकाल दिलाय. आमचं म्हणणं आहे, म्हणजे निकाल दिलाय मग वर्गीकरण गुजरातला का चालू नाही, वर्गीकरण उत्तर प्रदेशमध्ये का चालू नाही, वर्गीकरण बंगालमध्ये का चालू नाही, वर्गीकरण केरळमध्ये का चालू नाही. अरे सगळ्या देशामध्ये चालू व्हायला पाहिजे ना मग वर्गीकरण. आमच्याच महाराष्ट्रात का लागू केलं. 5-6 दिवसापूर्वी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री म्हणाले देवेंद्र फडणवीस की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आम्ही हे वर्गीकरण लागू करू. 2 महिने म्हणजे काय, हा आहे जून, 2 महिन्यानंतर 1 महिना झाल्यावर जुलै आणि ऑगस्ट. म्हणजे हे सरकार कधी करायच्या विचारात आहे, अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी 1 ऑगस्टला. म्हणजे तो सर्वोच्च न्यायालयाने बी 1 ऑगस्टला निर्णय दिला, सरकार बी 1 ऑगस्टला करायच्या मार्गात आहे. हे कशासाठी, कायमचे भांडणं लागले पाहिजे म्हणून 1 ऑगस्टला सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. म्हणून आम्ही हा लॉंग मार्च सुरू केलाय. लक्षात घ्या, कारण आता पावसाळी अधिवेशन आहे, सगळे आमदार जमणार आहेत, मुंबईमध्ये चर्चा होणार आहे, त्या विधानसभेत चर्चा व्हावी म्हणून लॉंग मार्च सुरू केलेला आहे. काही लोकांनी आम्हाला सल्ला दिला की तुम्ही सुप्रीम कोर्टात जा, रिव्ह्यू पिटिशन दाखल करा. अरे बाबांनो, 2 आम्ही आमच्या मित्रांनी टाकल्या रिव्ह्यू पिटिशन, सुप्रीम कोर्टाने खारिज केल्या. सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आपल्यासाठी बंद झालेले आहेत, लक्षात घ्या. दुसरा मार्ग होता, आपले जे आमदार आहेत त्यांनी विधानसभेत बोललं पाहिजे होतं. 29 आमदार आहेत, आतापर्यंत फक्त 2 आमदारांनी भूमिका मांडलेली आहे. अशोक भाऊ या इकडे, या स्टेजवर बसा. पोळे साहेब इकडून या, स्टेजवर बसा. 2 आमदारांनी भूमिका मांडलेली आहे फक्त. बाकीच्या 27 आमदार जे आहेत शेड्यूल कास्टचे, एक बी बोलायला तयार नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, राखीव मतदारसंघातून जो आमदार निवडून येतात ते एकाच गोष्टीसाठी आपलं तोंड उघडतात सभागृहात, कशासाठी, जांभळी द्यायला. आणि ती बी नैसर्गिक क्रिया आहे म्हणून, नाही तर त्याच्यासाठी यांना तोंड उघडलं नसतं. एवढं आम्ही पायी चाललो, एक आमदार विधानसभेत बोंबलाय तयार नाही. आम्ही दुसऱ्या जातीच्या आमदारांना म्हणलं, ते म्हणले तुमचेच बोला ना, तर आम्ही काय करावं, अगोदर तुमच्याला बोलू द्या मग आम्ही बोलतो. एक आपले आमदार बोलायला तयार नाहीत. माझा आता प्रश्न आहे, यांना मतदानच का करायचं. मग आमदार बोला ना, मग शेवटी आपल्या समोर एकही पर्याय राहिला, आपण रस्त्यावरची लढाई लढावं लागेल. आणि जर रस्त्यावरची लढाई लढली तरच हे सगळं होणार आहे, थांबणार आहे, अन्यथा हे थांबणार नाहीये. म्हणून आम्ही लॉंग मार्च सुरू केलेला आहे. हा 500 किलोमीटरचा लॉंग मार्च आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर 26 तारखेला पोहोचायला लागलो. इथं बसलेल्या माझ्या आया बहिणींना, बंधूंना विनंती आहे, लॉंग मार्चला ज्यांना आजपासून मुंबईपर्यंत ज्यांना यायचं आहे त्यांनी उद्या बॅग भरून आमच्या सोबत चालावं. समाज जेवणाची व्यवस्था करायला आहे, राहण्याची व्यवस्था करायला आहे. 25 लाख रुपये खर्च होता या लॉंग मार्चचा. आमच्याकडे तेवढे पैसे जमा झाले नाही, 5 लाखच आतापर्यंत जमा झालेत. त्याच्यामध्ये आमचं ते आयसर आहे, 2 आयसर आहे, 2 छोटा हत्ती आहे, ते डीजे आहे, जनरेटर आहे, सोशल मीडियाची टीम आहे. दररोज आम्हाला 40,000 रुपये खर्च आहे, डेली 40,000 रुपये खर्च आहे आणि आणखी आम्हाला पुढे जायचंय. म्हणून आम्ही एक आयसर करणार होतो, ज्याच्या जेवणाचं साहित्य राहणार होतं, एक आचारी, 2 हेल्पर. आम्ही ते पैशामुळे कॅन्सल केलं आणि समाजाच्या भरोश्यावर निघलो. पण आम्हाला हा 4था दिवस आहे. माझा समाज आमच्या पोरांना उपाशी ठेवा नाही. प्रत्येक ठिकाणी नाश्त्या व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, कोल्ड्रिंक पाजालेत, ज्यूस द्यायला लागलेत, फळं द्यायलेत, केळी द्यायलेत. समाज माझा ग्रेट आहे. तो आमच्या उन्हातानात चालणाऱ्या पोरांना उपाशी ठेवत नाहीये. स्वागत करायला लागलं. दुसरी बाब सांगतो, आता या आष्टीमधून ज्या लोकांना उद्या यायचंय त्यांनी बॅग भरून राहा, कारण लॉंग मार्च हा इतिहास आहे. त्या तुम्ही ऐकलं असेल, जोगेंद्र कवाडे साहेबांनी लॉंग मार्च काढला होता नागपूर मधून.
आपल्या बीड मधून हा इतिहास होत आहे। आंबेडकरी चळवळीमध्ये आपल्या बीड शहरातून लॉंग मार्च मुंबईमध्ये धडकायलाय। अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे बीड जिल्ह्याची। त्यामुळे बीडचं मोठं कर्तव्य आहे, बीडच्या लोकांनी लॉंग मार्च मध्ये चालायला पाहिजे। इतिहास घडवा, घरात बसून इतिहास घडत नसतो, रस्त्यावर आल्याशिवाय इतिहासात नाव येत नसतंय। हा इतिहास होणार आहे। आम्ही आष्टीत आलो आणि तुम्ही लोक कार्यक्रमाला होतात, लोकांनी जेवणाची व्यवस्था केली, राहण्याची व्यवस्था केली, हा सुद्धा इतिहास तुम्ही येणाऱ्या पिढीला सांगणार आहात। लॉंग मार्च आमच्या शहरात आला होता, पायी आले होते, जामखेड पासून आले होते चालत, आणि इथून तो लॉंग मार्च मुंबईला गेला होता। आणि तुम्ही बघताल जसं जसं आम्ही मुंबईकडे जाऊ, सरकारला वटणीवर आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, म्हणजे थांबणार नाही। हे वर्गीकरणाचा निर्णय रद्द म्हणजे रद्दच करावा लागेल। आता निरोप सुरू झालेले आहेत, सरकारकडून मी निरोप येणं सुरू झालेले आहेत, परंतु आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला नाही भेटलं चालतंय, आमच्या सोबत फोटो नाही काढला चालतंय, एकाच वळीचा सरकारनं आदेश काढावा। आरक्षणाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया आम्ही थांबवत आहोत। उद्यापासून आम्ही आष्टीतूनच वापस जातो। का आम्हाला बायको लेकरं मायबाप आहेत ना, 17 दिवस काय काम धंदा नाही म्हणून चाललो काय बोंबलत उन्हातानामध्ये। काल आमचे 67 वर्षाच्या माणसाला आज सकाळी चक्कर येऊन पडला, रिटायर्ड माणूस आहे, मिलिटरी मॅन, चालायला लागलाय 4 दिवसापासून, चक्कर येऊन पडले। काय सरकारला आमचे मुर्दे पाडायचे का काय? आपल्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये लॉंग मार्च मध्ये सहभाग व्हा। ज्यांना मुंबईपर्यंत यायचं त्यांनी मुंबईपर्यंत चला, ज्यांना मुंबईपर्यंत शक्य नाही त्यांनी पुण्यापर्यंत चला, ज्यांना पुण्यापर्यंत शक्य नाही त्यांनी अहिल्यानगर पर्यंत तरी चला, ज्यांना अहिल्यानगर पर्यंत येणं शक्य नाही उद्या धानोऱ्यापर्यंत तरी चला, आणि धानोऱ्यापर्यंत शक्य नसेल तर अरे आष्टीच्या बाहेर सोडायला तर चला। एवढं तर शक्य आहे ना, आष्टीच्या बाहेर 1 किलोमीटर। का नुसतं गाणेच ऐकायचे, तुफानातले दिवे, घरात बसून असतोय तुफानातला दिवा, हे सगळे फेसबुकचे दिवे झालेत। तुफानातला दिवा, रोडवर वादळ वारा येऊ पाणी येऊ आम्ही जाणार। आम्हाला पोलीस म्हणले, आम्ही ज्यावेळेस बीडचा कलेक्टर म्हणे आम्हाला, हे तुम्ही कशाला चालता, पाऊस येणार आहे। म्हणलं का आम्ही ढेकळ आहेत का काय विरघळून जायला, पाऊस येणार आहे, दिसाय कलर काळा आहे म्हणजे आम्ही काय ढेकळ नाही, विरघळून जाणार। पावसाचाच भीती दाखवायले लोक, म्हणले ऊन आहे। अरे म्हणलं आमचे मायबाप मजुरी करणारे, शेतात राबणारे आहेत, भर उन्हातच काम करतेत, आम्ही त्यांच्या अवलादी आहेत। ऊन काय आम्हाला नवीन नाही, सूर्य आजच नाही आलेला, आमच्या जन्माच्या अगोदर पण सूर्य दररोजच येतोय याच्यावर। हे सूर्य जो तळपतो ते दररोजच येतो ना, एकच सूर्य आमच्यासाठी आला ज्यानं आमचा तो उद्धार केला, ते आहे बाबासाहेब आंबेडकर। बाकी आले की गेले की 3 संत महात्मे असेच आलेत आणि गेलेत। आमच्या जीवनात कुणामुळे बदल झाला नाही। आमचा बाप एकच आहे, बाबासाहेब आंबेडकर, ज्याच्यामुळे आमच्या जीवनात बदल झाला। आणि आमच्या बापानं आयुष्यभर संघर्ष करून जे हक्काधिकार मिळवलेत, अरे तुमच्या आमच्या देखत ते संपत आहेत। आणि तरी सुद्धा जर तुम्ही घरात जर असाल तर तुमच्यासारखे दरिद्र तुम्हीच असाल। देखत ते संपत आहे, बाबासाहेबांच्या विचाराचे तुकडे पाडण्याचं शासन षड्यंत्र करायले। अरे जे जर भाजप करायले तर समजून जा ना काय चालू असेल। RSS चे लोक आहेत त्याच्यामध्ये, तो आनंद बदर कमिशन बसवलं आणि तो बदर गेला कुठं, गेला कुठंच नाही। तुमच्या आष्टीमध्ये आलता का बदर? जे कमिशन बदरला कुणी बघितलंय का आष्टीमध्ये? बघितलं का दादा? नाही बघितलं। बदरचा फोटो बघितलाय का, बदरचा व्हिडिओ? अरे बदर गेलाय कुठं, कसा काय सरकारला अहवाल दिलाय यांनी? आम्ही म्हणाल अहवाल जाहीर करा, ते अहवाल जाहीर करीनात। अहवाल तर जाहीर करा, अहवाल भी जाहीर करीनात, कारण आम्ही एक मेक मारली। भारतीय संविधानाच्या आर्टिकल 338 नुसार जे आपलं नॅशनल कमिशन आहे, राष्ट्रीय आयोग आहे, शेड्यूल कास्टचा अनुसूचित जातीचा राष्ट्रीय आयोग आहे दिल्लीमध्ये, आरक्षणाच्या संदर्भामध्ये SCच्या काही जरी धोरण ठरवायचं असेल, ते राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, शेड्यूल कास्टचं जे नॅशनल कमिशन आहे त्याच्यासोबत विचार विनिमय करणं हे कंपल्शन आहे। यांनी कोणताही पत्रव्यवहार केला नाही, कोणताही विचार विनिमय केला नाही। ज्या दिवशी अहवाल जाहीर होईल त्याच दिवशी आम्ही हायकोर्टात जाऊन हे अहवाल रद्द करणार आहोत, म्हणून सरकारने जाहीर केली नाही। हे सरकार त्याच्यामुळे हे घाबरायला लागलंय।
आता एवढी आपल्यावर बिकट परिस्थिती आहे. हे आरक्षण संपवायचा सोप्या भाषेमध्ये हा डाव आहे. हे तुकडे पाडून आरक्षण संपवायचा कार्यक्रम आहे. हे बाबासाहेबांच्या विचाराकडे जो मातंग बांधव बौद्ध धर्म स्वीकारत होता मोठ्या प्रमाणावर, त्याला रोखण्याचं हे षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र आखलंय महाराष्ट्र सरकारने. खुद्द सरकारने हे षडयंत्र आखलेलं आहे. आणि हे सरकारमधले तो गोरखे सरकारचा आमदार आहे ना, तो वर्गीकरणाच्या नावाने बॉम्बलायला आहे. तो कसबे जो आहे तो RSSच्या कार्यक्रमात असतो, त्याचे फोटो आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही बी सरकारला इशारा देतो. आष्टीमधून इशारा देत आहे, लक्षात घ्या. जर सरकारनं वर्गीकरण केलं, बघा मी काय म्हणतोय, जर सरकारनं वर्गीकरण केलं तर हा महाराष्ट्र आम्ही अनिश्चित काळासाठी बंद करू. एक बी वाहन रस्त्यावर येऊ देणार नाही. महाराष्ट्र बंद करायची ताकद दोनच जातीत आहे, एक मराठ्यामध्ये आणि एक महाराष्ट्रामध्ये. आपण ठरवलं तर महाराष्ट्र बंद होणार म्हणजे बंद होणार. भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर 3 तारखेला आपण बघितलं आपण कसा महाराष्ट्र बंद केला. महाराष्ट्र सरकारला माहित आहे. असं जर केलं तर निश्चितपणे आम्ही महाराष्ट्र बंद करू. ज्या दिवशी निर्णय, वाट बघू नका. सिद्धार्थ शिंदे सांगन, कुणी नेता सांगन, काही वाट बघायची नाही. निर्णय आला की महाराष्ट्र बंद करायचं, बस संपला विषय. त्यामुळं आमच्याशी खेटू नका, कुणाशी पंगा घ्या. आम्ही बाबासाहेबांचे अवलादे आहोत. संघर्ष आमच्या 5वीला पुजलेला आहे. जेल आणि पोलीस स्टेशन आणि केसेस आम्ही भेटणारे अवलाद नाहीत. हे बाबासाहेबांच्या कार्यकर्त्याला कुणी सांगू नये. आम्हाला पोलिसांनी दडपण्याचंही करू नये. आम्हाला लय कन्व्हिन्स करण्याचा आम्ही त्यांना कन्व्हिन्स केले. कलेक्टर म्हणला, बीडचा कलेक्टर अजयभाई मनेकडे, अरे कशाला चालता, चलणं तुम्हाला तकलीफ होईल, कुणाला ऊन लागन, कुणी पावसात भिजतान, कुणी चक्कर येऊन पडन. हे काही संविधानात बसत नाही, हे विचारात बसत नाही. मी त्यांना म्हणलं, तुम्ही UPSC करून कलेक्टर झालात, तुम्ही भारताचा इतिहास वाचला असेल, आधुनिक भारताचा इतिहास वाचला असेल, त्याच्यात गांधीजींचा इतिहास वाचला असेल. गांधीजीने दांडी यात्रा काढली होती पायी. मग तुम्हाला म्हणायचं का गांधीजी चुकीचे होते? तो गपचीप बसला. त्याला कळालं ही डोक्याबाहेरची केस आहे. हे म्हणजे घेऊन जा, SP लावून यांना घेऊन जा. हे सांगायचा उद्देश आहे की उद्या लॉंग मार्चचा 5वा दिवस तुमच्या शहरातून सुरू होत आहे. तुम्हा सर्वांना इथं यायचं. इथं नगरची टीम आली आमची. हे अशोक भाऊ नगरला जोरदार तयारी चालू आहे. आमचे सुमेध गायकवाड आलेले आहेत, सुरेश बनसोडे आलेले आहेत, तिथले स्वागताध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, पवळे साहेब कमिशनर राहिलेले आहेत महानगरपालिकेमध्ये, नागनाथ पवळे साहेब. हे सगळी नगरची तयारी आहे, जोरात चालू आहे. हजारो लोक तिथं तयारी करायला लागलेत. म्हणजे इथला दुसरा टप्पा जो आहे, बीड जिल्ह्यातला पहिला टप्पा आहे, आम्ही फेज 1 केलता. ह्याच्यापेक्षा जास्त आंदोलन उद्या नगरमध्ये आपल्याला दिसणार आहे. जोरात तयारी चालू आहे नगरमध्ये. नगरपेक्षा पुण्यामध्ये जास्त होणार आणि पुण्यापेक्षा मग मुंबईमध्ये जास्त होणार. अशी ही जोरदार तयारी चालू आहे. इतिहास घडत आहे. तुम्ही सर्वांनी आपला बाप जर बाबासाहेब आंबेडकर असेल, ज्याचा कुणाचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यानं लॉंग मार्च मध्ये यावं. आणि ज्याचा बाप बाबासाहेब नाही त्यानं घरीच बसावं. एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.